हॅलो नमस्कार. नॅनो एक्सट्रीट ट्रॅव्हलरमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपली तीच टीम आहे जुनी. एक मिनिट हा, मॅडम आले. मॅडमचं आगमन झाले. छत्री झटक बाहेर, झटक पहिला. काय झटकला ना बघ, एक नंबर. आता आपण चाललोय सोमवार म्हणून शिवाच्या दर्शनाला. ते पण खूप पावसामध्ये, खूप जबरदस्त पाऊस आहे. म्हणजे काय बोलून फायदा. आता मी अगोदर एक जाऊन आलो दुसऱ्या गाडीत, तो खूप पाऊस होता. सो बघूया आपली राईड कशी होते. आपल्या नॅनोला काढूया बाहेर. नाही आता शूट काय करत नाही. पहिला आपण जातो, आता बघूया नजारे काय. पेट्रोल भरायला आलो आहे. ही अवस्था आली. इथं काय नाही, मी एक पार्ट टाकतो तुमच्याकडे मगाशी थोड्या वेळ अगोदरचा. पेट्रोल टाकायला एवढी लाईन लागलेली ना का ती मशीन पण बंद व्हायला लागलेली. कसा बसा जेमतेम पेट्रोल टाकला आहे गाडीत. म्हणून आता ही पुढे आम्ही जायचा प्लॅन केला आहे. नाही तर आम्ही काही गेलं नसते. कारण का हायवेला समजा गेलो आणि तिकडे पण आमचा पोपट झाला, पेट्रोल नाही आहे का काय नाही का मशीन बंद आहे, तर मग घरी येण्याचे वादे झाले असते. तर मग इथेच आम्ही टाकून घेतलं आहे थोडासा पेट्रोल. हे बघा आउट साईडने गाड्या आला आहे. आपण आलोय हायवेला. पाऊस खूप आहे. हिला जबरदस्ती उठवल्याने आणले. ओके, बाकीचा काय आमचा पार्टनर आहे जोडीला. नेमका आज मोठा आहे घरी, बोललो बाहेर भेटला तर चल. जबरदस्त वारा आहे, एक नंबर. तर बघा काय डेंजर आहे. एकदाची चालू असेल मंदिर चालू असणार. 4 वाजले. जय शंभो नारायण. सो फायनली आपण पोचले देवळात मध्ये. मॅडम बोलते मी मोबाईल. आम्ही तर दोघं जण खूप फिरले. काय रे, त्याला मोबाईलचा फोबिया आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. सो चला आता पावसात छत्र्या काढून आता ते देवळापाशी जायचं. देऊळ थोडासा लांब आहे, थोडासा अजून थोडा वरती चढायचं आहे. बघूया. ही छत्री दे माझी. छाता तू पहिला बाहेर पड. मॅडम चालल्या बाहेर. यस, चला आपण पण बाहेर जाऊया. तिकडून जाऊया. गाडीला आपण उभं केलं इकडे.
आणि आता आपण वरच्या जागी निघूया. अन्नक्षेत्र. मस्त पाऊस लागला आणि पावसात आम्ही आलेलो आहे. चालू मोबाईल काय घेतलाय नाही मी. तिला बोलो घे, पैसे मारावं लागतील, माझ्यापर्यंत काय पण नाही. मला काय माहिती. आणि हिच्याकडे आता ह्याला मारायला लावलाय. आणू का? जाऊ दे, आता तो मारेल ना, त्याला मार परत रिटर्न. ₹80 मध्ये अक्षयला पुण्य. ये का? करावंच का. चला निघालोय. मस्तपैकी छानसा असा मंदिर आहे, भव्य आहे खूप. आतमध्ये शिवलिंग एवढी मोठी आहे ना, जबरदस्त वाटते. मला वाटते हिच्या हाईटची असं वाटते. बाबा शेवाळी नाही पकडले आहे ना, तिकडून चल तिकडून चल. नाही ना शेवाळे एवढा तर 1-2 दिवस पावसात काय शेवाळे. हा बघा हायवे, जबरदस्त वाटते. वरना एकदम भारी वाटेल अजून. सॉलिड ना. एक आपण सिनेमॅटिक व्हिडिओ काढू नंतर. थांबा हे फायनली पोचले नंदी महाराजांजवळ. नंदी महाराज पण खूप भव्य मोठे आहेत, मस्त. छत्री बंद कर, मला छत्री बंद कर. हिच्या साईडलाच तुम्ही जबरदस्त व्ह्यू. शेषनाग बघा. केवढं मंदिर मोठं आहे, प्रशस्त मंदिर आहे. अक्षय गारटला आमचा. खूप मोठं मंदिर आहे ना. चला पाया पडून घेऊया. अगरबत्ती पेटवून. बापरे, अगरबत्ती भिजल्या. ही बघा प्रशस्त एक मस्तपैकी शिवलिंग आहे, खूप मोठी आहे, खूप भारी वाटते. ॲक्च्युली काहीतरी एकदम मोठी शिवलिंग वाटते. बघा ना तेवढी मोठी शिवलिंग आहे. छान आहे.
मस्त छान मंदिर आहे, जबरदस्त वाटतं. तुला कसं वाटलं मंदिर कसं आहे? बरं चांगलं आहे, मजा आली. याला मंदिरामध्ये मजा येते. मजा. शिवलिंग कसं वाटलं? भारी आहे ना, हां भारी. एकदम हायटेड मोठं आहे. शिवलिंग कसं वाटलं तर आपल्याला? मोठं आहे. हां मस्त आहे. मस्त मस्त आहे ना, मस्त वाटलं मला तर. मस्त वाटलं एकदम मोठं शिवलिंग. मी तर ॲक्च्युली एवढा मोठा शिवलिंग बघितला नव्हता. इथं आल्यावर मी टेन्शनला आलो, अरे बापरे. खूप भारी वाटतं. एक नंबर या मंदिरामध्ये येऊन. स्पेशली पावसामध्ये यायला खूप मजा येते. कुठेही पण आपण लांब गेलो ना, तर पावसाळ्यामध्ये एक फिरायची मजा वेगळी येते. गेले 2 दिवस झालं आम्ही 2 ब्लॉग बनवले. म्हणजे आम्ही जवळजवळच्या ट्रिप करतो आहे आणि आपण फिरतो आहे इकडे. पाठचा सिनेरिओ पण तुम्ही बघितला असेल गाड्यांचा आपला, तो हा होता. हे बघा सीन बघा, काय खतरनाक आहे. थोडा आता बसूया, थोडासा आनंद घेऊया ह्या निसर्गाचा. एकदम खूप छान वाटते बाहेर. पाऊसच एवढा खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे. रेड अलर्ट ॲक्च्युली. तरी पण आपण काय जास्त घरापासून लांब नाही आहे. एक हार्डली 3-4 किलोमीटर आम्ही लांब आले त्या देवळाकडे यायला. तो बघू. आत्ताच आमचा प्लॅन होता थोडासा शृंगारेश्वरला. जेव्हा गेल्या वर्षी आम्ही गेलो, काय आपला ब्लॉग वगैरे ब्लॉगिंग तेव्हा काय आपलं चालू नव्हतं. तर बघू, जाता आला तर येईल, पण आपल्याला तिकडे नॅनो नेता येणार नाही. छोटी गाडी आहे, वरती न्यायचं सुटचं काय झालं तर अजून खर्च काय, ह्याचा टायर बियर फाटला दिसला तर बाईकनेच जायचा प्रयत्न करू पुढे. बघू पुढचं काय जातं आहे ते. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, ज्याने काय थोडंसं शूट करतो थोडासा आनंद.
चला खोटा बोललाय. हायवेला आहे, हाय गाडीत बसलाय. पण जुळवते की काय पप्पा रे आई शपथ. चला आता आपण निघालोय रिटर्नला. पाऊस पण खूप चालू झालाय जोरात. पत्रे बघा कसे सगळे वाऱ्याने झुकलेत एक साईडला. थोडा वारा पण आहे जबरदस्त. अप्रतिम पाऊस. वारा बघा काय खतरनाक. गाडीमध्ये जाणवत नाही, वारा खूप खरंच आहे जास्त. आपण आता एका मुक्तप्पन स्वामी या मंदिरात येता येता आपण वळलो इकडे. येता येता खूप छान आहे मंदिर, सावलेलं आहे. ॲक्च्युली विष्णू आणि शंकराचं मंदिर आहे ते. तसं बघायला तर 2 मंदिर आहेत ती आतमध्ये. बघूया आपण ते मंदिर कसं आहे. सो आता आपण देवळामध्ये आलो. पूजा वगैरे होताना आपण बघितली. आणि सो आपण आता इथल्या काही पूजा असतात, म्हणजे काय पूजा केल्यावरती काय असते, दिवे लावणं वगैरे असतं का, त्याला खर्च किती असतो, आपण आपल्या मनाने काहीतरी देवासाठी करतो. इकडे पण असते. आणि दर महिन्याला पण इकडे कुठे भंडारा वगैरे एक छान प्रकारचा असतो. तो बघूया आपण काय बोलतो आहे. कसा तर बघायला तर आपला एक चांगला मित्रच आहे तो, कसा बघायला तर. पण बघूया, पण शेवटी पुजारी आहे तो. आता बघूया काय बोलतो आहे तो. पाऊस बघा, पाऊस केवढा जोरात आला आहे. प्रकारे आपल्या गाडी एक मोठा प्रॉब्लेम येता येता एक मोठा वडा झाड रस्त्यात पडला आहे. आणि आता इकडे आता आम्ही घरात एंट्री मारतोय. हे बघा काय
आता घरात जायचं कसं काय? मोठा गडबड झालेला आहे आता. मला वाटतं गाडी आता बाहेरच लावायला लागेल वाटते. हे बघा झाड पडलंय. बघा पूर्ण नारळीचं झाड आणि हा इथून तुटलाय, हा इथून हा पूर्ण झाड आता कापलाय. व्हिडिओग्राफी संपत नाही. हा अजून एक झाड एक पडलंय बघा. तर तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे किती जे झाडांची देखील वादळामुळे नुकसान झालं. खूपच प्रमाणात झाडं खाली पडली. आपण येता येता काही झाडं म्हणजे शूट करता आली नाही, गाडी फास्ट असल्याकारणाने. काही झाडं खूप पडली होती. म्हणजे जे आपण देवळामध्ये थांबलेत, ते देवळामध्ये जेव्हा आपण लास्ट टाईम ते थांबलेले होते तेव्हाच तो वादळ एवढा सुटला होता. त्याच टायमामध्ये ते म्हणजे झाडं होती ती सगळी खाली पडली होती. जेव्हा बघितलं मग सोसायटीमध्ये जसे पोचतो होतो, सोसायटीमध्येच बाहेर झाडं पहिली, पण सोसायटीमध्ये सगळं एकदम झाडं पडून खूप हे झालेलं होतं. खूपच डेंजर पाऊस होता. ॲक्च्युली आपण रेड अलर्टमध्ये बाहेर पडायला नाही पाहिजे, पण आम्ही पडलो होतो. काही एवढं लांब जायचं नव्हतं. तरी पण तो विचार करा काय येता येता एवढा पाऊस लागला की नंतर गाडीमध्ये बसायला जायचं की नाही म्हणजे असा प्रश्न पडायला लागला. एवढा पाऊस होता. मंदिरामध्ये बाहेर आम्ही थांबलेले. सो चला, तो आपण आता पुढच्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये भेटूया. शॉर्ट व्हिडिओ आपण बघूया आता. एक टाकून बघूया कशी होते शॉर्ट व्हिडिओ. आपण कधी शॉर्ट व्हिडिओ कधी टाकली नव्हती चॅनलला नॅनोची. सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.